धुळे येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील वडजाई रोड लगत असलेल्या बोगद्यासह परिसरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी मी धुळेकर संघटनेच्या वतीने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण धुळेचे प्रकल्प संचालक हितेश अग्रवाल यांना या संदर्भाचे निवेदन देण्यात आले। या दोन्ही बोगद्यांमध्ये परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून पावसाचे पाणी साचल्याने चिखल निर्माण होतो, त्यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। वारंवार वाहतूक कोंडी होत आहे। बोगद्याबाहेरील पाण्याचा निचरा करणारे चेंबर ब्लॉक झाल्याने पाणी साचण्याची समस्या अधिकच गंभीर झाली आहे। याशिवाय चाळीसगाव रोड चौफुली ते पारोळा रोड चौफुली दरम्यानचे सर्व्हिस रस्ते अत्यंत खराब अवस्थेत असून या परिसरात वारंवार छोटे मोठे अपघात घडत आहेत। भविष्यात अशा गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून रस्त्याची दुरुस्ती, पाण्याचा निचरा आणि खड्डे बुजविण्याची कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। यावेळी मी धुळेकर संस्थेचे अध्यक्ष निरंजन भतवाल, दिनेश वाघ, छोटूभाऊ पोद्दार, फरदीन शेख, आफ्रिदी शेख आणि सलमान पठाण उपस्थित होते। धुळ्याहून वडजाईला जाणाऱ्या रस्त्यावर एक फ्लायओव्हर येतो व फ्लायओव्हरच्या खाली 2 बोगदे आहेत आणि त्या 2 बोगद्यांच्या परिसरामध्ये खूप जास्त पाणी साचतं वारंवार आणि तिथे खड्डे खूप झाले आहेत, रस्तेही खराब झाले आहेत आणि त्यामुळे तिथे नेहमी ट्रॅफिक जाम होतो आणि तसेच तिथे छोटे मोठे अपघातही होत असतात खड्डे मोठे झाल्यामुळे। आणि त्या भागा परिसरातील जे चेंबर आहेत तेही ब्लॉक झालेले आहेत सांडपाण्याचे आणि त्यामुळेही तिथे पाणी खूप साचते आणि कचराही खूप झाला आहे आणि तिथे ह्या गोष्टींमुळे नेहमीच तिथून ट्रका किंवा खूपसे जे गावकरी असतात वडजाई रोडचे बाबुळगाव वगैरे तिथे लोक खूप ये-जा करतात आणि म्हणून आम्ही मी धुळेकर संघटनेतर्फे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या प्रोजेक्ट मॅनेजर श्री हितेश अग्रवाल यांना निवेदन देऊन मागणी केली आहे की त्या बोगद्याच्या परिसरात जे खड्डे झाले आहेत किंवा कचरा जमला आहेत त्याची ताबडतोब दुरुस्ती करावी। त्यामुळे त्या भागात जो वाहतुकीचा खोळंबा होतो तो टाळता येईल, कारण की पावसाळ्यामुळे प्रत्येक वेळी पाणी जमा असते आणि त्यामुळे जनतेत खूप नाराजी आहे त्या भागातील आणि साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे प्रोजेक्ट मॅनेजर यांनी की लवकरात लवकर त्याचा आम्ही जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करू।